नमस्कार, माझं नाव क्रेटेक्स आणि मी ही ट्युटोरियल बनवली आहे एम हाऊस म्युझिक कसं बनवावं याबद्दल. आता आपण चालू करतोय माझ्या ट्युटोरियल कोर्सला. ॲज आय सेड, ह्या ट्युटोरियलला तुम्हाला प्रायर काही एक्सपिरियन्स असण्याची गरज नाही. तुम्हाला जर म्युझिक नसेल येत तरी तुम्ही हा ट्युटोरियल फॉलो करू शकता आणि एक अख्खं गाणं बनवू शकता. तर सगळ्यात आधी तुम्हाला डाउनलोड करायला लागेल एबलटेन. मी एबलटेन 12 यूज करतो. ह्याचा तुम्ही वेबसाईटवर जाल ableton.com तर तुम्ही ट्राय लाईव्ह 12 फॉर फ्री, तर तुम्ही फ्रीमध्ये वापरू शकता 30 days आणि त्यानंतर तुम्ही ह्याला बाय करू शकता वॉट एव्हर व्हर्जन यू हॅव. या एनी अदर मीन्स यू कॅन इन्स्टॉल एबलटन. वन्स तुमचं इन्स्टॉल झालं की तुमची एबलटनची स्क्रीन थोडी अशी दिसेल. जेव्हा एबलटन तुमचा लोड होतो तेव्हा एका डिफॉल्ट टेम्पलेटमध्ये लोड होतो आणि ॲज अ साईड आपण फक्त हाऊस म्युझिकवर फोकस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी हाऊस म्युझिकच्या हिशोबाने चेंज कराव्या लागतील. तर आपल्याला जो BPM आहे हा याचा ठेवायला लागेल 128, राईट. आणि त्याच्यानंतर इकडे कीचा एक फीचर असतो की एक की तुम्ही सेटअप करू शकता. तर जर मी इकडे सगळ्या चॅनल्सला सिलेक्ट करतो बाय शिफ्ट क्लिकिंग, तर त्यांना इकडे एक की सेट करतो. आता मी सेट करतो आहे एबलटनवर A मायनर. ओके. आता या स्क्रीनला बोलतात सेशन व्ह्यू आणि ह्याच्यात तुम्ही टॉप राईटला जेव्हा बघाल तेव्हा इकडे अरेंजमेंट व्ह्यू. आपलं मेजर काम आपण ह्याच्यातच करणार आहोत. मी तुम्हाला त्याच गोष्टी फक्त एक्सप्लेन करेन जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. जे गोष्टी जास्त ॲडव्हान्स आहेत ते मी जास्त एक्सप्लेन ह्याच्यात करणार नाही. तर म्युझिक प्रोडक्शन बेसिकली काय असतं? म्युझिक प्रोडक्शन इज बेसिकली लेयर्स बनवणं गाण्याची. जसं फॉर एक्झाम्पल कोणतरी टाळ्या वाजवत आहे, मग कोणतरी त्याच्यावर चुटकी वाजवत आहे किंवा कोणतरी त्याच्यावर थंप करत आहे. तर असे सगळे 4-5 लोक एकत्र करतात तेव्हा म्युझिक बनतं. कोणतरी पियानो वाजेल, कोणतरी काय. तर हे जेव्हा आपण सॉफ्टवेअरमध्ये करतो ह्याला बोलतात प्रोडक्शन. काय लोकांना प्रोग्रामिंग बोलतात, वेगळे शब्द आहेत. बट येस, ह्याचा मेन ह्याला प्रोडक्शन बोलतात, म्युझिक प्रोडक्शन. जेव्हा तुम्हाला ही एबलटनची स्क्रीन दिसेल तेव्हा ती अशी काहीतरी दिसेल, जी एक डिफॉल्ट प्रोजेक्ट ओपन होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे चॅनल्स दिसतील, मिडी आणि ऑडिओ. एबलटनमध्ये 2 प्रकारचे चॅनल असतात ज्याच्यावर आपण काम करणार आहोत. त्यातलं एक प्रकार आहे मिडी चॅनल. मिडी चॅनल म्हणजे ह्याला काहीतरी इन्स्ट्रुमेंट लागतो प्ले व्हायला, हे स्वतःहून नाही प्ले करू शकत. आणि ऑडिओ चॅनल सिम्पल आहे, तुम्ही कुठलाही ऑडिओ ड्रॅग अँड ड्रॉप ह्याच्यात करा, तो ऑडिओ प्ले होईल. या गोष्टीबद्दल तुम्हाला अजून समजेल जसं जसं मी पुढे जाईन. त्याच्या आधी आपण काहीतरी सेटिंग चेंज करणार आहोत. तर कॉमाने सेटिंग्ज येतात किंवा तुम्ही फाईलमध्ये जाऊन इकडे जाऊन सेटिंग्स करू शकतात. सेटिंग्समध्ये यू विल गेट मल्टिपल ऑप्शन्स. तर त्यातलं आपल्याला जास्त काही चेंज नाही करायचं आहे, बट तुम्ही हे स्क्रीनशॉट्स घेऊन ठेवा. हे सेटिंग्सच तुम्हाला वापरायचे आहेत. 512 सॅम्पल्स वगैरे हे सगळे जे सेटिंग्स आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. मी एक्सप्लेन करत नाही बसणार कारण की खूप डिटेलमध्ये आहे. प्लगिन्स वगैरे, रेकॉर्ड वॉप, हे सगळे स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ओके, चला आता आपला मेन मुद्द्यावर आपण चालू करूया. जसं मी सांगितलं, काहीतरी इन्स्ट्रुमेंट प्ले करायला आपल्याला मिडी चॅनल वापरायला लागतो. तर सगळ्यात आधी आपण एक बीट बनवणार आहोत, बेसिक. आणि ती बेसिक बीट जी आपण बनवणार आहोत त्याच्यात काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हाऊस म्युझिकमध्ये. त्यातली नंबर 1 गोष्ट म्हणजे किक. किक काय असते? जी तुम्ही ड्रम्स वाजवताना बघत असाल, जे पायाचा इथे जो ड्रम असतो त्याच्या पायाने वाजवतो त्याला बोलतात किक. ज्याने एकदम मस्त इलेक्ट्रॉनिक म्युझिकसारखा एक साऊंड येतो जर तुम्ही त्याला कंटिन्यूस प्ले कराल तर. सगळ्यात आधी आपल्याला कमांड F, नाहीतर इकडे एक सर्च पॅनल आहे, कमांड Fला जाऊन आपल्याला करायचं आहे ड्रम रॅक. ठीक आहे, ड्रम रॅक घेतला आणि ह्याच्यावर कॉपी पेस्ट करून टाकला. ठीक आहे, ड्रम रॅक घेतल्यानंतर आता ह्याला आपण नेम देऊया किक. ठीक आहे, आणि हे दुसरंवाला डिलीट मारून टाकूया, ह्याची गरज नाही आपल्याला. आपल्याला काय काय स्टार्टिंगला लागणार आहे हे मी आधीच बनवून ठेवतो आहे, त्याच्याने मला समजेल की मला पुढे जाऊन काय बनवायचं आहे. तर किक एक बनवलं आणि मग सर्च करेल किक. आणि तुमच्याकडे हे बाकी सगळे साऊंड्स नसतील कारण की हे मी डाउनलोड केलेले आहेत. बट जे बेस इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते तुम्ही ह्याच्यातून जाऊ शकता, जे म्हणजे एकदम मेन इन्स्ट्रुमेंट आहेत या ड्रम्समध्ये तुम्हाला भेटतील. आता जसे किक आहे, आता ही किक मी ड्रॅग अँड ड्रॉप करेन इकडे, ते आपल्याकडे किक आली. ठीक आहे, बट या सॅम्पल नाही आला, आपल्याला एक सॅम्पल घ्यावा लागेल. हां, असा सॅम्पल घ्यावा लागेल ह्याच्यावर. आता हा सॅम्पल आला, ह्याच्यावर किक आली. आता आपल्याला इथे जर मिडी नोट बनवायचे, इकडे काहीतरी प्रोग्रामिंग करायचे, तर इकडे ह्याला असं सिलेक्ट करू माऊस कर्सरने, शिफ्ट कमांड M. तुम्ही कुठे जाऊन शिफ्ट कमांड M दाबाल तर तिकडे एक मिडी क्लिप बनते. तर इकडे अशी बनली. आता आपल्याकडे जसे किक इन्स्ट्रुमेंट आहे,
मी याला ग्रीड सेट करीन राईट क्लिक करून 1/4 आणि एक किक टाकेन 1 2 3 4 आणि एवढाच पार्टला लूप करेन. त्याला सिलेक्ट करून कमांड L तर ते लूप होईल. आता जो मला टुक 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 आवाज येतोय तो ह्याच्यामुळे, कारण की ते मेट्रोनोम चालू आहे. ह्याला टिक बोलतात काय काय लोक, पण मी मेट्रोनोम बोलतो. तर हे मी ऑफ करून टाकेन, मग तो साऊंड जाईल. ओके, आता असा साऊंड येतोय. आता ह्याला आपल्याला थोडासा क्लीन बनवायचा आहे, तर मी इकडे जाईन या सॅम्पलमध्ये आणि इकडे ह्याला जरा छोटा बनवून टाकेन आणि फेड आउट देईन. जर तुम्हाला वाटतं तुम्हाला काहीतरी दुसरं वापरायचं, तुम्ही दुसरं वापरू शकता, दुसरी किक वापरू शकता. हॅलो, सॉरी मध्ये इंटरप्ट केल्याबद्दल. तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तर माझी क्रिटेक्स मेंबरशिप करून एक मेंबरशिप आहे, ज्याच्यात असे बरेच सारे व्हिडिओज, माझे लाईव्ह स्ट्रीमचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. माझे सगळेच व्हिडिओज फ्री नसणार आहेत. हे जे व्हिडिओज असणार आहेत जे मी फक्त माझ्या मेंबर्सला देतो, ते त्या मेंबरशिपमधून तुम्हाला भेटतील. तुम्ही यूट्यूबवर या मेंबरशिपला सबस्क्राईब करू शकता 59 रुपीज पर मंथला. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकमध्ये जावा, मेंबरशिप सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यात बोनस म्हणून तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटतात, जसे माझ्या मर्चवर डिस्काउंट कुपन्स भेटतात. तुम्हाला माझे जे सॉंग्स आहेत ते एक्सक्लुझिव्ह डाउनलोड्स ते तुम्हालाच भेटतील, जे फक्त मेंबरसाठी असतात. सो येस, थँक्स फॉर वॉचिंग. कंटिन्यू द व्हिडिओ. मला जनरली 909 किक आवडते, ही किक, आणि ही क्लीन असते. ठीक आहे, आता आपण किक घेतली. तसंच मी ह्याला डुप्लिकेट करेन आणि ह्याचं नाव देईल क्लॅप. ठीक आहे, पण क्लॅप सेम नोट्सवर चालणार नाही. तर मी पहिला नोट आणि थर्ड नोट डिलीट मारून टाकेन आणि या इन्स्ट्रुमेंटला सिलेक्ट करून इकडे टाकेन क्लॅप. मी क्लॅप 808 वापरतो. ही पण सॅम्पल तुम्हाला कुठेतरी भेटेलच, बट तुम्ही जर ड्रम्समध्ये जाल, ड्रम्समध्ये तुम्हाला डिफॉल्ट सॅम्पल भेटतील. हे बाकीचे सॅम्पल जे तुम्हाला दिसतात ते माझे सॅम्पल्स आहेत, ते तुम्हाला जर डाउनलोड करू, पण 909 किक तुम्हाला कुठेही भेटेल. किंवा आपण ह्याला नाव देऊ ड्रम्स, फक्त ड्रम्स नाव देऊ. आपण ह्याचे सगळे ड्रम्स टाकूया. एक आपण घेतली ह्याच्यात क्लॅप, अजून एक क्लॅप घेऊया आपण. अगेन ड्रम्स सिलेक्ट करून तुम्हाला तुमचे सॅम्पल दिसतील. 2 क्लॅप घेतले. आता मी घेईन हॅट. अगेन ड्रम्स, ही ॲड घेईन. अजून एक ॲड पाहिजे मला. ठीक आहे, 2 हॅट्स 2 क्लॅप घेतल्या मी. ठीक आहे, आता एवढंच इम्पॉर्टंट आहे. क्लॅप टाकली. आता मी एव्हरी 1/8 बीटला पहिल्या याला ग्रीड चेंज करून 1/8 मध्ये ठेवीन आणि एव्हरी 1/8ला मी हॅट टाकेन. दुसरी हॅट वापरीन. या हॅटला सिलेक्ट करून मी याला जराशी शॉर्ट बनवून टाकतो आधी, तर खूप मोठी हॅट आहे. आता आपण यात थोडेसे ट्रिक्स करू शकतो. जसं मी आता 1/8 ग्रीड वापरत होतो, परत 1/8 ग्रीड वापरीन आणि परत आता मी 1/16 वापरीन आणि कमांड 3 प्रेस करेन. ह्याच्याने ट्रिपलेट ग्रीड बनतो. ट्रिपलेट ग्रीडने तुम्ही थोडेसे व्हेरिएशन्स आणि थोडीशी स्विंग देऊ शकता ड्रम्समध्ये. जसं फॉर एक्झाम्पल मी इकडे जर टाकलं, इकडे पण क्लॅप इट. हा क्लॅप जरा जास्त लाऊड होतोय, तर आपण ह्याची व्हॉल्यूम इकडे कमी करू शकतो, फक्त या क्लॅपची इकडून.
तुम्ही एक एक इन्स्ट्रुमेंटचे अख्खे बाकीचे डिटेल्स बघू शकता. इकडे एक छोटासा आयकन आहे, शो अँड हाईड चेन लिस्ट करून. तर हे सगळे इन्स्ट्रुमेंटचा एक सेपरेट छोटासा मिक्सर बाजूला ओपन झाला आहे. तर इकडून पण व्हॉल्यूम कमी करा. आणि जर तुम्हाला एक इन्स्ट्रुमेंट लेफ्ट आणि राईट ठेवायचं तर तुम्ही इकडे ह्याला पॅन करू शकता. आता मी परत एक या मिडी चॅनलला डुप्लिकेट करेन आणि हा ड्रम रॅप कम्प्लिटली डिलीट मारून टाकेन. तर रिझन बिंग आता इकडे काहीच प्ले होणार नाही. येस, पण आता आपण एक दुसरेच वेगळे ड्रम प्ले करू शकतो जे ऑलरेडी एबल्टनने बनवलेले. ते हे सगळे वेगळे वेगळे ड्रम्स आहेत. मला हा आवडलेला आहे. तर हा तुम्ही कॉपी करून ड्रॅग अँड ड्रॉप करून इथे टाकू शकता. सॉरी, माझा पहिलाच ट्युटोरियल तर माझ्याकडून बरेच मिस्टेक्स होते, तर प्लीज बेअर विथ मी. हे फक्त हेच प्ले होतं कारण की मी ह्याला सोलो केलं आहे. तर सोलोचा मिनिंग फक्त एवढा चॅनल प्ले होणार आणि म्यूटचा मिनिंग म्हणजे हा चॅनल बंद होणार, बाकी सगळे प्ले होणार. तर हे बटनसारखं तुम्ही बघू शकता की ह्या जर बटन ऑन आहे म्हणजे हा येलो कलरमध्ये, आणि सोलो ऑन आहे म्हणजे बाकी सगळे बटन बंद झाले आणि फक्त तेच प्ले होत आहेत. आता मी याला सोलो करणार, याला काढणार. आता ही मेलेडी जरा वेगळी चेंज करते, पण आम्हाला ही सेम ॲज इट इज मेलेडी नाही वापरायची, राईट. तर मी याला डिलीट मारून टाकेन आणि इकडे ह्याला परत 1/16 आणीन आणि एवढ्या पार्टला लूप करेन. ठीक आहे, थोडंसं मोठं करूया लूप. आणि ह्याचा ओव्हरऑल ड्रम्स ह्याला एक नाव देईल ड्रम्स 2 आणि ह्याचा व्हॉल्यूम कमी. एवढा पार्टला परत लूप करेन. सो आपण जेवढं बनवतोय तेवढंच मला ऐकायला येईल. आता आपण प्ले अराउंड करू शकतो. जसं हे ड्रम्स आय एम व्हेरी हॅपी विथ दिस, बट आपण आता अजून एक दुसरे ड्रम्स घेऊया. या ड्रम्सला मी थोडंसं लेफ्टला ठेवतो. आता हे परत दुसरे ड्रम्स घेईन, ह्याला मी देईल ड्रम्स 3 आणि ह्याला मी राईटमध्ये टाकीन. बट ह्यात आपण थोडी मस्ती करू शकतो. तुम्हाला हा जो छोटा ॲरो दिसतोय जो आता ॲरोमध्ये टर्न होतोय, ह्याचा अर्थ हा आहे की हा लूप इकडून चालू होईल. पण हा लूप जर मला मधूनच चालू केला तर बघा अख्खी पॅटर्न चेंज होऊन होते. बट या टायमाला मी दुसरा ड्रम किट वापरेन, सेम ड्रम किट नाही वापरणार. फक्त ह्याच्यावर ह्याला सिलेक्ट करून जर मी ह्याला फक्त डबल क्लिक केलं तर हे ह्याच्यावर अप्लाय झालं. आता हे बघा कसं साऊंड होईल. ठीक आहे, पण मला हे इन्स्ट्रुमेंट्स नाही पाहिजेत. पण मी ह्याला सगळं कॉपी करेन आणि थोडंसं वर मूव्ह करेन. ते रँडमली काहीतरी वेगळं प्ले करेल. पण आता मी ह्या ॲरोला थोडंसं पुढे आणीन. आता एकत्र नाही नीट साऊंड करणार. द रिझन बिंग हे स्टार्टिंगला नाही, इकडे एक ऑफ बीट झालेला आहे. तर ऑफ बीट सॉल्व करण्यासाठी मी त्याला बीटवर आणेन. तर तुम्ही कधीही कुठल्याही पोझिशनवर जाऊन बीटवर आणू शकता. आता जरा तुम्हाला वाटलं ऑफ बीट जात आहे तर मूव्ह द ट्रिगर पोझिशन मध्ये बीटवर जाईन. आता ऑफ झालं पण मी ट्रिगरवर आणलं. पण याचा व्हॉल्यूम कमी ठेवेन कारण की मला एवढं प्रॉमिनंट नाही.
आता मी अजून एक ड्रम्स वापरीन जे फास्ट असतील. तर मी याला स्पेसिफिकली ह्याला डबल क्लिक करून ड्रम्स फास्ट, राईट. आता या ड्रम्स फास्टमध्ये मी कुठलाही दुसरा किट घेईन. हा मला चांगला वाटतोय. ह्यातले सगळे नोट्स डिलीट मारून टाकीन आणि शॉर्टेस्ट साऊंड कुठला आहे तो घेईन. हाय, तर ह्याला घेऊन मी मल्टिपल टाइम्स रिपीट करेन. दुसरा एक साऊंड ट्राय करूया. ह्याला जरा छोटा बनूया. आता हे नोट्स अजून खूप छोटे आहेत, तर आपण ह्याला 1/8 मध्ये शिफ्ट करूया. आता ह्याला डिलीट मारून आपण 1/8 घेऊया. त्याला ऑफ करून बघायचं वाटते. ऑन. थोडासा एक फास्टनेस आला ड्रममध्ये, थोडासा फास्ट झाले ड्रम्स. तर आपला आता ड्रम्स झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की बेस कसा बनवायचा. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.